खुशखबर खुशखबर खुशखबर. ज्या गोष्टीची प्रचंड विद्यार्थी वाट पाहत होते ती गोष्ट म्हणजे मेडाचा रिझल्ट. आता मेडा म्हणजे काय? महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, ज्याला आपण महाऊर्जा म्हणतो, ज्याची परीक्षा प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी 12 फेब्रुवारी 2026 ला झाली होती आणि आज म्हणजे 8 एप्रिलला त्याचा निकाल लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनेक माझ्या विद्यार्थ्यांचे त्यात सिलेक्शन झाले, तर त्यांचे प्रचंड कॉल मेसेज येत आहेत. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यात महत्वाचं या निकालामधलं माझं ऑब्झर्वेशन सांगतोय की ज्यांचं आता सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांना मी बऱ्याच दिवसापासून ओळखतोय आणि मागे ज्या ज्या एक्झाम झाल्या त्यामध्ये खूप त्यांचं थोडं राहिलं होतं आणि ते विद्यार्थी अधूनमधून टेन्शन मध्ये यायचे आणि बोलायचे की सर होतं का नाही, की भीती वाटायला लागली. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांना थांबायला सांगितलं, पिचवर टिकून राहायला सांगितलं, कन्सिस्टन्सी मेंटेन करायला सांगितलं आणि त्यांनी ती सातत्य मेंटेन केल्यामुळं या निकालामध्ये त्यांचं आता नाव आलंय. मग मी हे काय सांगितलं एवढ्या डिटेलमध्ये, याच्या मागचं कारण आहे की माझ्या आणखी काही विद्यार्थी आता त्याच्या वेटिंग लिस्ट मध्ये आलेले, ते एक अर्ध्या 2-2 मार्कावरून वेटिंगला राहिले. तर आता तेही विद्यार्थी तशाच टेन्शन मध्ये असतील की सर थोड्यावरून गेला, आता काय करावं कळणं झालंय. तुमच्यासाठी, ज्यांचं राहिलं असेल त्यांच्यासाठी, ज्यांचं थोड्यावरून गेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर ज्या पुढे येणाऱ्या रिक्रुटमेंट आहेत त्याच्यामध्ये 100% यादीत नाव येईल. पण एकच गोष्टीची काळजी घ्यायची, ती काळजी म्हणजे टिकून राहायचंय आणि सातत्य मेंटेन करून तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे. पुढे येणाऱ्या निकालामध्ये तुमचं नाव नक्की येईल एवढंच बोलतो आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय अशा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा खूप खूप हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. प्रोजेक्ट ऑफिसर, ज्याला आपण प्रकल्प अधिकारी म्हणू शकतो, या पदावर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट झालात त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन. आणि ज्यांचं थोड्यावर राहिलेलं आहे त्यांनी खचून न जाता पुन्हा आणखी फुल ताकदीने तयारीला लागा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं नक्की सिलेक्शन होईल एवढंच बोलतो आणि थांबतोय. धन्यवाद.